दानवे यांना आपले विचार मांडण्याची विनंती करतो. जनसंवाद सभेच्या निमित्ताने इथे उपस्थित शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, सर्व शेतकरी माता भगिनी आणि बांधवांनो, खरं तर या रणरणत्या उन्हात आपण माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं भाषण ऐकायला आलेले आहात. एकदम भर ऊन आहे आणि त्या काळात सगळे शेतकरी आपल्या समोर उभे आहेत, बसलेले आहेत. पण ऊन जरी असलं तरी या उन्हातून येऊन आपल्या सगळ्या, तुम्ही असो मी असो, या शेतकऱ्यांचं डोकं सध्याच्या घडीला गरम झालेलं आहे. आणि मग हे गरम का झालेलं आहे याचे अनेक विषय सांगता येईल. आपल्याला वेळ कमी आहे कारण आपण उद्धवजींना ऐकायला आलेले आहात. पण मी 2-3 छोटेसे मुद्दे सांगतो 2च मिनिटात, की आत्ताच्या घडीला कापसाला काय भाव बाजारात मिळतो सांगा. काय भाव मिळतो? 6,000. कापसाला हमी भाव काय मिळालेला आहे? 7,900. एक काळ असा होता या महाराष्ट्रात, कापूस एकाधिकार योजना होती आणि जो हमी भाव जाहीर झालेला आहे त्याच्यापेक्षा जास्त भाव बाजारात मिळत होता. आताचं हे उलट सरकार आहे. मग देशातलं असेल नाही तर राज्यातलं असेल, हमी भाव जास्त आहे परंतु बाजारात या कापसाला भाव फक्त 6,000, 5,500, 6,200 पर्यंत. चूक आहे का बरोबर आहे? याला कारण आहे की सीसीआयची खरेदी केंद्र नाही, राज्य सरकारची खरेदी केंद्र नाही. तसंच सोयाबीनचं सुद्धा झालेलं आहे. आणि ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेस कापसाला भाव काय होता? 9,000 रुपये भाव होता. 9,000, 10,000 रुपयापर्यंत भाव गेला होता. हे काळ्या पायाचं सरकार आलं आणि शेतकऱ्याच्या माथ्यावर बसलं. आज या शेतकऱ्याला दे माय धरणी ठाय या सरकारने करून ठेवलंय. या सरकारला येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला दे माय धरणी ठाय करून द्यावं लागणार आहे. या भागात अतिवृष्टी झाली, या भागात पिकाचं नुकसान झालं, 40-50 हजार शेतकऱ्याचं नुकसान झालं. अजून सुद्धा या भागातील शेतकऱ्याला ही नुकसान भरपाई मिळालेली नाही. खरं आहे का खोटं आहे? मिळालेलं नाही. या भागातील शेतकऱ्याला कोणती नुकसान भरपाई अजून मिळाली नाही. नोव्हेंबरमध्ये मोठी गारपीट झाली, मोठं नुकसान या भागातील जवळपास 43,000 शेतकऱ्यांचं या चिखली तालुक्यात नुकसान झालं. पण तो अजूनही सरकार ठिकाणावर येत नाही. या भागामध्ये मोठ्या आश्वासनं दिलेलं रेल्वेचं, राज्य सरकारने वाटा उचलायचं सांगितलं. हे आश्वासन अनेक वर्ष जुनं आहे परंतु या जिल्ह्याचे खासदार हे करू शकणार नाही आपल्याला माहिती आहे. तर येणाऱ्या लोकसभेत हक्काचा खासदार सुद्धा शिवसेनेचा असला पाहिजे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवा. आपण हे बेभान या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये मोठे भूमाफिया निर्माण झालेले, दुसरे तिसरे कोणी जे गद्दार लोक आहेत ज्यांनी मोठ्या प्रमाणात भूमाफियागिरी या भागात सुरू केली आहे. आणि म्हणून बांधवांना मी जास्त बोलत नाही. या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी, या सगळ्या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी येणाऱ्या काळात एकच नेतृत्व आजही या देशात काम करतं, ते उद्धवजी ठाकरे साहेबांच्या रूपाने करतं. दिल्लीमध्ये शेतकऱ्यावर अन्याय चालू आहे, या महाराष्ट्रात शेतकऱ्यावर अन्याय चालू आहे, या बुलढाण्यात शेतकऱ्यावर अन्याय, या चिखलीमध्ये सुद्धा शेतकऱ्यावर अन्याय. आणि या अन्यायाला वाचा फोडायची तर आपल्याला उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात आपली ही मूठ बुलंद करावी लागेल आणि या लोकांना घरी पोहोचावं लागेल. मात्र त्याचा संकल्प आपण करावा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी विनंती करतो आदरणीय सामनाचे कार्यकारी संपादक आणि उभ्या महाराष्ट्रात ज्यांनी धमाल उडवली ते माननीय खासदार शिवसेना नेते संजयजी राऊत साहेब. शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे हे चिखलीकरांना भेटण्यासाठी खास इथे आलेले आहेत. बुलढाण्यातला दौरा आहे आणि सुरुवात चिखलीपासून होते. अत्यंत पवित्र अशी भूमी आहे. रेणुका मातेचं स्थान तर आहेच आणि छत्रपती शिवाजी महाराज
यांच्याशी संबंधित असलेला हा जिल्हा आहे. या जिल्ह्याला जो गद्दारीचा डाग लागलेला आहे, कलंक लागलेला आहे, तो पुसण्यासाठी माननीय उद्धवजी इथे आलेले आहे. चिखलीकरांच्या मनात काय आहे, ही गद्दारी गाडणार की नाही, हा पहिला प्रश्न आहे. बुलढाण्यामध्ये या तळपत्या उन्हामध्ये आपण ज्या पद्धतीनं उद्धवजीचं स्वागत केलं, मला पूर्ण खात्री आहे येणाऱ्या लोकसभेत इथून शिवसेनेचाच खासदार निवडून जाईल. ही सभा राजा टॉवर खाली होते, बरोबर ना अरविंदजी? राजा टॉवर, हिंदुओं का राजा यहां बैठा है. आओ, किसी में हिम्मत है तो सामना करो. कोणताही खोक्यावाला आमच्याशी सामना करू शकणार नाही. मग अशी अंबादास दानवे आपण शेतकऱ्यांचे प्रश्न सांगितले, पण शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त या राज्यातले, या बुलढाण्यातले नाही आहेत, तर देशभरातला शेतकरी आज या मोदी सरकारच्या विरुद्ध पेटून उठलेला आहे. 50,000पेक्षा जास्त शेतकरी पंजाबातून निघालाय आणि दिल्लीच्या दिशेनं कूच करतोय, आणि त्याच्यावर दिल्लीच्या सीमेवर या मोदी सरकारनं गोळीबार करून 2 शेतकऱ्यांची हत्या केलेली आहे. आणि त्याही शेतकऱ्यांची मागणी हीच आहे, आम्हाला मालाला हमी भाव पाहिजे, हमी भाव. आणि मोदी सरकार अडाणी पासून आमदार खासदारांना सगळ्यांना हमी भाव देते, पण शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देत नाहीये. आणि म्हणून ही आपली लढाई आहे. खासदाराचा भाव किती इकडल्या हमी भाव? जास्त आहे माझ्या माहितीप्रमाणे, थोडा 50 कोटी. खासदाराला हमी भाव, गद्दार खासदाराला हमी भाव, गद्दार आमदाराला हमी भाव, आणि आमच्या शेतकऱ्याच्या मालाला, कापसाला, सोयाबीनला हमी भाव नाही. ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. ही लढाई शेतकऱ्यांच्या हक्काची आहे, ही लढाई कष्टकऱ्यांच्या हक्काची आहे, आणि ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे, लक्षात घ्या. आणि लढाई आज बुलढाण्यातून सुरुवात होते. आपण सगळे या तळपत्या उन्हामध्ये उभे आहात, आणि नुसती या उन्हानं डोकी आपली तापलेली नाही, तर विचाराने डोकी तापलेली आहे. आणि हा विचार बाळासाहेब ठाकरेंचा, हिंदुहृदय सम्राटांचा आहे, की अन्यायाला लाथ मारा, ढोंगाला लाथ मारा. आणि आपण बुलढाण्याची, चिखलीची जनता हा विचार पुढे घेऊन जाणार आहोत. आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन करून शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवणार आहोत. आणि त्याची सुरुवात त्या चिखलीपासून होते आहे. मला खात्री आहे आपण सगळे या चिखलीतले शिवसैनिक, शिवप्रेमी जनता उद्धव ठाकरे यांचे हात बळकट कराल याची मला खात्री आहे. आणि पुन्हा एकदा मी आपले सगळ्यांचे आभार मानतो की या राजा टॉवर खाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं आपण इथे जमलेला आहात. आणि छत्रपतींचा विचार जो आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, तो पुढे घेऊन आपण जाणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता ज्यांची आपण प्रतीक्षा इतका वेळ करत होता, ते उभ्या देशात आज कुणी नजरेला नजर भिडवत नाही, कुणी आवाजही करत नाही, कुणी हिम्मत करत नाही, पण महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाला सुद्धा आव्हान देतो. आणि महाराष्ट्राचे एकमेव नेते जे दिल्लीलाही आजही दाखवून देत आहेत की महाराष्ट्राचा स्वाभिमान शिल्लक आहे, स्वाभिमान, महाराष्ट्राचा धर्माभिमान, ते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो, आपण या जमलेल्या आमच्या बुलढाण्यातील चिखलीमधील निष्ठावंत शिवसैनिकांना, मावळ्यांना संबोधित करा ही विनंती करतो. हॅलो, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी.
अरे कोण आला, रे कोण आला? आदरणीय साहेब, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, काय बोलू तुमच्या समोर? किती वेळ बसला तिथे? जेवण वगैरे झालं? हो की नाही? झालंय ना? चला, धन्यवाद. कारण मला यायला उशीर झाला, संभाजीनगरला उतरलो आणि थेट आलो इकडे. एवढ्या भर दुपारी तुम्ही सगळेजण थांबून राहिलात, त्याच्याबद्दल खरंच मनापासून तुम्हाला मी धन्यवाद देतोय. कारण आता या देशात, मी जगाचं बोलत नाही, पण किमान या देशात जीवाला जीव देणारी माणसं राहिलेली नाहीत. जीव घेणारी माणसं निर्माण होतात की काय अशी भीती वाटते. अनेक ठिकाणी काही पक्षांना कार्यकर्त्यांसाठी बिर्याणीची सोय करावी लागते. मग बातम्या येतात, 2000 किलो चिकन आणलं, 1000 किलो मटण आणलं, आणि मग कार्यकर्ते काय करतात? नेत्याला ठेवतात बाजूला आणि बिर्याणीवरती ताव मारून घरी जातात. पण या आपल्या शिवसेनेत तसं नाहीये. तुम्ही काही जण जरी हो बोलला असला तरी मला कल्पना आहे, अनेक जण जेवलेले नाहीत. अनेक जण जेवलेले नाहीत, आणि साहजिकच आहे, मी सुद्धा जेवलेलो नाही. मी तुमच्या प्रेमाचा भुकेला आहे. आजकाल प्रेम करणारी माणसं मिळत नाहीत. तुमच्या समोर येण्यापूर्वी मी विचार करत होतो, कारण आता सभा माझ्या सुरू झाल्यात. या सभा म्हणजे माझा कुटुंब संवाद आहे, की माझ्या कुटुंबाला मी भेटतोय. जो उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्याने केला की यावेळेला गद्दाराला गाडायचा, एक आणि मी मुद्दामून पाहायला आलोय. ठीक आहे, ज्यांनी मोठं केलं ते मोठी झालेली माणसं गेली, पण ज्यांनी मोठं केलं ती लोक माझ्यासोबत आहेत की नाही मी पाहायला आलेलो आहे. आणि त्यांना 50 खोके लख लाभो, पण हे जे काय वैभव आहे, हे जे काय ऐश्वर आहे, हे ऐश्वर आणि हे वैभव या गद्दारांच्या नशिबात नाहीये. मुळामध्ये ते आता रस्त्यावरती फिरताना, भले काही काळाकरता आपला धनुष्यबाण त्यांनी चोरला असेल, शिवसेना चोरल्याचा प्रयत्न ते करतील, पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का ते पुसू शकत नाही. जन्मभर किती जन्म घेतले तरी गद्दारीचा शिक्का ते पुसू शकणार नाहीये. आज मला कल्पना आहे की सकाळी निघताना मी बातमी वाचली की आपल्या बुलढाणा जिल्ह्यात, नंतर नंदुरबार आणि हिंगोलीमध्ये अन्न विषबाधा झालेली आहे. लोणारच्या इथे, नंदुरबारला पण झालं, हिंगोलीला पण झालं. दुर्दैवी घटना आहे. मुद्दामून केलं का, घातपात होता का, अपघात होता का, हा विषय आता चर्चेला येईल. याचा अहवाल कधी बाहेर येईल कल्पना नाही. कारण साधारणतः 1 वर्षभरापूर्वी मुंबईच्या जवळ श्री सदस्यांचे बळी गेले होते उन्हामध्ये. माहिती आहे ना, तुम्ही वाचलं असाल. तो सुद्धा अहवाल काय झाला, कारण कॉन्ट्रॅक्टरसाठी करोडो रुपये दिले गेले. करोडो रुपये देऊन जर कॉन्ट्रॅक्टरचं पोट भरलं असेल तर मग ते करोडो रुपये खाल्ल्यानंतर तशी एक सुविधा उन्हातान्यात जमणाऱ्या माता भगिनींसाठी का नव्हती, या प्रश्नाचं अजून उत्तर काही सरकारने दिलेलं नाहीये. अन्न विषबाधा झाली, मी असं काय म्हणत नाही की हा मुद्दामून कोणतरी केलेला प्रकार, ते पोलिसांचं काम आहे, पोलीस शोधतील. पण विषबाधा झाल्यानंतर उपचारासाठी डॉक्टर नव्हते तिकडे. हे आपलं सरकार, हे सरकार आपल्या दारी. कशासाठी? आज माझ्या बुलढाण्यामध्ये दुष्काळासारखी परिस्थिती आहे ना. एकतर दोन्ही सीझनची वाट लागली. खरीप गेला, रब्बीला पण अवकाळीने झोडलं. आता गेल्या आठवड्यामध्ये पडला अवकाळी. किती ठिकाणी पंचनामे सुरू झाले. बरं, पंचनामेचं नाटक झाल्यानंतर आजपर्यंत काय असं काय नाही की आपत्ती पहिल्यांदाच आली. यापूर्वी सुद्धा आपत्ती आलेली आहे, अगदी आपलं सरकार असताना सुद्धा आली. पण त्यावेळेला तुमच्याकडे मदत मिळाली होती की नव्हती हे एकदा उघड तुम्ही सांगा. मला कल्पना आहे, हा पश्चिम विदर्भ जो आहे इकडे कर्जमाफी कर्जमुक्ती करायला थोडा वेळ लागला, कारण तोपर्यंत कोरोनाची सुरुवात झाली.
आणि पश्चिम विदर्भातले काही भाग हा राहिला होता. तरी देखील 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्याची किंवा मुक्त करण्याची योजना मी राबवली होती. ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती एवढं उघडपणाने सांगा. मग हे जे मी काय धाडस करतोय की भर जनतेत जाऊन त्यांना विचारतोय, आत्ताचे घटनाबाह्य जे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या उजवीकडे डावीकडे सगळे पावपाव उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी जनतेत जाऊन विचारायचं, अरे दारी कशाला जातात, जा ना मैदानात या आणि विचारा जनतेला. मैदानात येऊन विचारा की सरकार तुम्हाला कोणाचं आवडलेलं, उद्धव ठाकरेचं आवडलेलं की त्यांचं आवडलेलं आहे. होऊन जाऊ रे सामना, मला काही त्याची पर्वा नाही. कारण शेवटी मी जी काही लढाई लढतोय ही माझ्यासाठी लढत नाहीये, ही मी शेतकऱ्यासाठी लढतोय, सामान्य जनतेसाठी लढतोय. मला काहीतरी मिळालं पाहिजे, नाही मला काही मिळायची काही आवश्यकता नाही, मला तुमचं प्रेम मिळालं खूप झालं, बस झालं मला एवढं. त्याच्या पलीकडे आणखीन काय पाहिजे. माझ्याही आधी मुख्यमंत्री झाले, माझ्या नंतर तरी बसलेच आहेत गद्दारी करून आणि घटनाबाह्य. पण अशा या उन्हा तानामध्ये न जेवता माझ्यासाठी थांबणारी लोक तुमच्यासाठी थांबू शकतात का. इकडे एक सुद्धा कोणी भाड्याने आणलेला माणूस नाहीये, खुर्च्या भाड्याने आणल्या आहेत, पण त्याच्यावरती बसणारी एक सुद्धा भाडखाऊ कोण नाहीये, आहे का रे बाबा. मग प्रत्येक गोष्टीला पैसे देऊन, म्हणजे गद्दारांना, आता संजय राऊत बोलले, गद्दारांना हमी भाव आहे 50 खोक्यांचा, पण माझा शेतकरी जो सोनं पिकवतो तो शेतकरी आत्महत्या का करतोय. बुलढाण्यामध्ये सुद्धा काय कमी आत्महत्या नाही झालेल्या, होतातच आहेत. आज सुद्धा दुष्काळाचा फटका इकडे बसलाय, दुष्काळ अगदी उंबरठ्यावर आहे. खरीप गेला, रब्बी गेलेला आहे, हमी भाव मिळत नाहीये. अनेक जण, मला कल्पना आहे, ग्रामीण भागातले तरुण हे रोजगारासाठी शहरामध्ये निघालेले आहेत, बरोबर ना. मग आता एकच ग्रामीण भागातल्या जे युवक आहेत त्यांना एकच आता आधार राहिलाय, तो रोजगार हमी योजनेचा. बरोबर बोलतोय का चूक बोलतोय. आणि माझ्या माहितीप्रमाणे जर मी चूक बोलत असेल तर मला सांगा, कारण मी चुकीचं काही बोलायचं नाही आणि चूक कधी करायची नाही. चुकत असेल तर मला तुम्ही सुधरा. या बुलढाण्यामध्ये अजूनही किमान 550 गावामध्ये ही कामं सुरू झालेली नाहीयेत, कामच सुरू झालेली नाहीत. काय सरकार फिरतंय दारी. जर आम्हाला ही माहिती मिळू शकते तर मुख्यमंत्र्याला नाही मिळू शकत. आणि मुख्यमंत्र्याला मिळत असेल तर मुख्यमंत्री नुसता दारोदारी वणवण फिरण्यापेक्षा या लोकांना रोजगार हमी योजना देऊन, कारण आता शेतीची कामं नाहीयेत, दुसरा मार्ग काय. मग काय शेतकऱ्यांनी फक्त आत्महत्या करायच्या. आणि तरी देखील तुम्ही तुमचे फोन करता, माझ्याकडे काही फोन येत आहेत, संवाद येत आहेत, शेतकऱ्यांना फोन जात आहेत, तुमच्यापैकी पण काही जणांना आले असतील की मला सांगा तुम्हाला अमुक अमुक काय प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ झाला की नाही. मग तो झाला झाला झाला. तुम्हाला झाला की नाही. नाही झाला. प्रधानमंत्री सन्मान योजना झाला की नाही. बरं तुमच्या घरामध्ये विचारा, कारण तुम्हाला पण माहिती आहे, विचारायची काही गरज नाही. प्रधानमंत्र्यांनी उज्ज्वला योजना आणली गॅस सिलेंडरची, किती जणांना लाभ झाला. प्रधानमंत्री आवास योजना, किती जणांना घरं मिळाली. काहीच नाहीये. मग हे फोन येत आहेत आणि फोनवरनं विचारलं जातं की तुम्हाला माहितीये का मोदी सरकारच्या योजना. मग तो एक साधा कोणतरी शेतकरी असतो, तो बोलतो हो माहितीये. मग तुम्हाला या योजनेचा फायदा झाला का. झाला. मग तुम्हाला आनंद होईल की आणखीन तुमच्यासाठी आम्ही काय केलंय. मग तो शेतकरी त्यांना सांगतो की मग ताई असेल किंवा दादा असेल कोण फोन करणार, कारण ही सगळी भाडोत्री माणसं, पैसे बक्कड आहेत, पैसे खूप आहेत, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तिकडे भाड्याने चालतात. मग ते फोनवरनं विचारतात की तुम्हाला घर मिळालं का प्रधानमंत्री आवास योजनेत. हा मिळालं. मग तुम्ही परत मोदी सरकारला मत देणार का. तर त्या एका शेतकऱ्याने सांगितलं, या विदर्भातलाच आहे, बुलढाणा किंवा अकोल्यातला असेल, की यापूर्वी आम्ही भाजपला मत दिलेलं आहे, पण आता एक वेळ आम्ही मुलाबाळांचं आत्महत्या करू पण पुन्हा भारतीय जनता पक्षाला मत देणार नाही. का. तर सोयाबीनचे भाव काय आहेत, पूर्वी काय होते, आता काय आहेत. कापसाचे भाव काय आहेत, पूर्वी काय होते, आता काय आहेत. बरं काही कायदा त्यांनी केलाय, हमी भाव तुम्हाला किती पाहिजे होता, तुम्ही काही बोला, पण आम्ही जो काय बोलू तोच हमी भाव. बरं ठीक आहे, तो तरी द्या. पण हमी भावापेक्षा कमी दरात जर का कापूस कोणी खरेदी केली तर तो गुन्हेगार असेल. म्हणजे व्यापारी हा कापूस खरेदी करतायत, त्याने एक कल्पना काय केली की शेतकऱ्याकडनं एक हमी पत्र लिहून घ्यायचं की हमी भावापेक्षा कमी दरात तुला मला कापूस विकायला काही माझी हरकत नाही, ना हरकत प्रमाणपत्र. आता पोलिसांना सांगा तुम्ही त्याच्यावर गुन्हा काय दाखल करणार. करू शकतात.
पण सरकारला काहीच कळत नाहीये. सरकार म्हणजे मोदीजी त्यांनी जे काही भाषण केलं लोकसभेमध्ये, देशाच्या पंतप्रधान आणि देशाचे पंतप्रधान म्हणून भाषण करायला पाहिजे होतं. त्यांनी भाजपचा नेता म्हणून भाषण केलेलं आहे. भाजपचा नेता अब की बार 400 पार. अरे मग का घाबरला तेवढे? का तुम्ही आमच्या सगळ्या आमदार खासदार साध्या शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल करतायत? ईडी सीबीआय इन्कम टॅक्स हे काय तुमचे घरगडी आहेत? आणि त्या घरगड्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही आता त्यांचे घरगडी असाल, उद्या आमचं सरकार येते, आमचं सरकार येणार. तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही जर का राजकारणात लुडबुड कराल तर जेव्हा राजकारण आमच्या ताब्यात येईल तेव्हा तुमचं काय करायचं हे आम्ही आज ठरवून ठेवलेलं आहे. पण जर मी गोरगरिबांचा आवाज उठवला आणि मला इथे सुद्धा शेतकऱ्यांना विचारायचं किती शेतकरी आलेत ना? तुम्ही बातम्या बघता का जरा टीव्हीवरती काय चाललंय, वृत्तपत्रात काय येते, उत्तरातले शेतकरी कसे रस्त्यावरती उतरलेत? आत्महत्या त्यावरचा उपाय नाहीये. आत्महत्या केल्यानंतर ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या घराची काय वाट लागले बघून या तुम्ही. जे सांगतायत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तुम्हाला घर दिलं, तुम्हाला छप्पर दिलं. अरे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घराचं छप्पर उडालेलं आहे, कुटुंबाचं छप्पर उडालेलं आहे. काय चाटायचं तुमचं प्रधानमंत्री आवास योजनेतलं घर? दिलं घर, पण घरातला करता करविता शेतकरी त्याने आत्महत्या केली, काय करायचे घर? पण तुम्ही असहाय्य होऊन जर का राहणार असाल आणि आत्महत्या करणार असाल तर तुम्हाला असं चिरडून टाकलं म्हणून समजा या सरकारने. जिद्द पाहिजे. जसं उत्तरेतले शेतकरी उतरलेत, त्यांच्या समोर आता रणगाड्या आणि रॉकेट लॉन्चर आणून ठेवायचे बाकी राहिलेले आहेत. बाकी मोठमोठ्या त्या बॅरिकेड्स उभारलेले आहेत, खिळे ठोकलेत, तारेचं कुंपण जे आपल्या सीमेवरती असतं ते ठेवलेलं आहे. बर त्या ड्रोन वरनं अश्रुधुराचे गोळे त्यांच्यावरती मारतायत. आज सुद्धा आता संजय राऊत जे बोलले की सकाळी बातमी आली की ते एक का दोघ जण त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले. 1-1.5 वर्षापूर्वी साधारणतः 6-7 महिने हे शेतकरी तिकडे ठाण मांडून बसले होते. ऊन वारा पाऊस, कडाक्याची थंडी असेल, ऊन असेल, पाऊस असेल, हटायला तयार नाहीत. याला म्हणतात जिद्द. आणि त्या जिद्दी समोर मोदी आहेत तरी सुद्धा त्यांना सुद्धा झुकावं लागलं होतं. की त्यांनी गेल्या वेळेला दाखवलं होतं. हे माझ्या महाराष्ट्रातली जिद्द गेली कुठे? हा बुलढाणा आपण म्हणतो की सिंदखेड राजा म्हणजे माझ्या जिजाऊचं जन्मस्थान. अरे जिजाऊने एवढं मोठं दैवत आपल्याला दिलं, त्या दैवताने जे आपल्याला दिलं ते आपण विसरलो. अन्यायाविरुद्ध लढण्याची जी जिद्द आणि जी हिंमत लागते ती संपूर्ण जगाला दाखवणारं दैवत, त्या दैवताचं मातृस्थान ज्या जिल्ह्यात आहे आणि त्या जिल्ह्यातला शेतकरी जर हतबलतेने नुसताच जर का आत्महत्येकडे वळत असेल आणि पुन्हा जर का गद्दार आपल्या समोर येऊन उभा राहून टिमकी वाजवणार असेल तर मला असं वाटतं की आपल्याला बुलढाणाकरांना तरी जिजाऊचं नाव घेण्याची आपली योग्यता नाहीये, अजिबात नाही. जिजाऊला सुद्धा समाधान वाटलं पाहिजे. अरे मी जे काही तेजाला जन्म दिला त्या तेजाने संपूर्ण देश नाही जग उजळून टाकलं. त्या तेजाचा प्रकाश जर जिथे मी जन्मले त्या बुलढाण्यातच पडणार नसेल तर मग उपयोग काय माझ्या आयुष्याचा? कशाला बोलायचं जय जिजाऊ? मी तुम्हाला जो एक प्रश्न विचारतोय, जे माझ्यावरती आरोप करतात, का मी गेलो काँग्रेस सोबत, का मी गेलो राष्ट्रवादी सोबत? कारण त्याला भाजपने केलेला वचनभंग हे कारण आहे. भाजपने जो एक मला शब्द दिला होता, हो मी उघड सांगतो, अमित शहानी येऊन शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये जो मला शब्द दिला होता की 2.5 वर्ष माझ्यासाठी नव्हती, मी शिवसेनेसाठी मागत होतो, शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहिजे. आणि त्यांनी सांगितले चालेल. मग देवेंद्र फडणवीस मला म्हणाले, कारण त्याने खोलीच्या बाहेर त्यांनी बसवलं होतं, सगळं ठरलं, त्याने सांगितलं मला, म्हणाले उद्धवजी आता आपण प्रेस कॉन्फरन्सला जाऊया. म्हटलं चला जाऊया, पण जरा अजूनही लोकसभेला 2-3 महिने आहेत. पण तेव्हा साधारण या सुमारास झालं होतं आणि त्याच्यानंतर 4-6 महिन्यांनी विधानसभा आहेत. पण जर आत्ता मी बोललो आणि आपण बोललो की 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद तुमच्याकडे आणि आमच्याकडे राहील, तर म्हणे माझ्याच पक्षातले लोक आमच्या अंगावरती येतील. म्हटलं मग काय करायचं? नाही तुम्ही काळजी करू नका, आपलं ठरलंय, मी बघा कसा बरोबर करतो, हरकत नाही. की प्रेस कॉन्फरन्स त्याचं सुद्धा क्लिप माझ्याकडे आहे. पद आणि जबाबदाऱ्यांचा समान वाटप आम्ही करू. पद मुख्यमंत्री पद आहे की नाही? मुख्यमंत्री पद ही जबाबदारी आहे की नाही? मग ह्याचं जर समान वाटप, ह्याचा अर्थ मी जे बोललो होतो तेच मानलं होतं. पण शब्द तुम्ही मोडलात, मग मी लोकांना काय तोंड दाखवलं असतं? तुमच्या समोर काय म्हणून मी आलो असतो?
आणि तो जो मला राग आला की बाकी एक तर काय आपण कोणाचं काही देणं लागत नाही, कोणाचंही कोणतेही पाप मी कोणाला फसवलंय, कोणाला लुबाडलंय, कोणाचं काय केलंय आयुष्यात कधी केलं नाही, आणि त्याच बरोबरीने आयुष्यात कधी मी खोटं बोललेलं नाही आणि आयुष्यात कधी मी खोटं बोलणार नाही. पण त्याने तो शब्द तोडला. तो शब्द तोडल्यानंतर मी मग अरविंद सावंतना सांगितलं. अरविंद सावंत तिकडे मंत्री होते केंद्रात. मी फोन केला आणि अरविंदना सांगितलं, अरविंद आपल्याला राजीनामा द्यावा लागेल. आणि अरविंदने सुद्धा एखाद्या सैनिकासारखं सांगितलं, मला विचारलं नाही मी काय करू, माझं काय चुकलं. अरविंद म्हणाले येस सर. एका क्षणात अरविंदने राजीनामा देऊन टाकला. राजीनामा दिल्यानंतर सुद्धा प्रधानमंत्र्यांनी विचारलं नाही का तू राजीनामा देतोयस. एक मंत्रिमंडळातला सहकारी, तो सुद्धा शिवसेनेचा, म्हणजे ज्या शिवसेनेने तुम्हाला संकट काळात मदत केली. अहो मोदीजी, जेव्हा वाजपेयी तुम्हाला कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते, तेव्हा फक्त आणि फक्त एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखाने तुमची बाजू घेतली होती. आणि मोदीजींना पाठिंबा देण्यासाठी सुद्धा राजनाथ सिंहांनी मला फोन केला होता. आज जो हार घातला ना सगळा मोठा, मला माहित नाही फोटोमध्ये किती लोक आले असतील, या ना. मी तर माझं म्हणणं, मी इकडे उभा राहतो, अख्खा मोठा हार घ्या, सगळी माझी जनता जनार्दन आहे, तो त्या हाराच्या फोटोत येऊ द्या. पण एक व्हिडिओ सगळीकडे फिरतोय, मोदीजींचा सत्कार, मोठा हार. राजनाथ सिंग तेव्हा अध्यक्ष होते तेव्हा, पण तेव्हाचे अध्यक्ष आता काय हालत झाले. त्यांना वाटलं आपल्याला सगळ्यांना मिळून हार आहे, म्हणून त्यांनी डोकं घातलं मध्ये. त्यांना अमित शहा नेता कोण चालले, चला बाहेर. फक्त मोदी आणि मोदीच, बाकी कोणी नाही. आणि तिथेच माझं जो काय संताप होतो तो तिकडे होतोय. तुम्ही जे म्हणता की आम्ही घराणेशाहीच्या विरुद्ध आहोत, आम्ही म्हणतो आम्ही तुमच्या हुकुमशाहीने, तुमच्या एकाधिकारशाहीच्या विरुद्ध आहोत. अमित शहाना काय जाते बोलायला. अमित शहा काल परवाकडे बोलले की मोदीजी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर घराणेशाही मुळापासून संपवून टाकतील. कोणाला संपवणार? आम्हाला. ही आमची घराणेशाही, हे सुद्धा आमचं घराणं आहे. संपवा, हिंमत असेल तर या. काय म्हणे बोलतात, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय आणि शरद पवारांनी त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचंय. बरं ठीक आहे, मला करायचंय, पण यांनी मतं दिली तर होतील ना. यांनी मतं दिली पाहिजेत. मुख्यमंत्री पद म्हणजे काय, ते बीसीसीआयचं अध्यक्षपद नाही, जसं जय शाहला बसवलं तुम्ही तिकडे. अहो माझं घराणं अगदी प्रबोधनकारांच्या पासून आणि त्यांच्या आधीपासूनचं महाराष्ट्राच्या समोर आहे. हे आमचं ठाकरे घराणं आहे. अमित शहाजी, तुमचं असं क्रिकेट मधलं काय योगदान आहे? जय शाह काय विराट कोहलीचा प्रशिक्षक होता म्हणून त्याला बीसीसीआयचा चेअरमन केलं? काय जय शहाचं क्रिकेट मधलं योगदान काय आहे मला सांगावं. मुंबईची फायनलची मॅच सुद्धा अहमदाबादला नेणं, हे एवढंच त्याचं कर्तृत्व. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळं काय येतंय. मी गुजराती लोकांच्या विरोधात नाही, गुजरातच्या विरुद्ध नाही, अजिबात नाहीये. पण आज उघड उघड महाराष्ट्राला ओरबाडून जे गुजरातकडे नेलं जात आहे, ते मात्र महाराष्ट्र सहन नाही करणार, अजिबात नाही करणार. ठीक आहे, गुजरातला तुम्ही समृद्ध करा, आमचं काही म्हणणं नाहीये. देशातले सगळी राज्य, बिहार काय सगळीच, उत्तर प्रदेश, बिहार आहे, तेलंगणा आहे, महाराष्ट्र तर आहेच, ती समृद्ध झालीच पाहिजे. कारण तर आणि तरच आपला देश मोठा होणार आहे, महाशक्ती होणार. पण याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्राचं वैभव ओरबाडून तुम्ही गुजरातला नेणार आणि गुजरात शासित महाराष्ट्र करणार असाल तर पहिली भाजपच्या पेकाटात लाथ हा शिवरायाचा महाराष्ट्र घातल्याशिवाय राहणार. ही लढाई केवळ त्यांना 400 पार व्हायचंय म्हणून नाही. आम्हाला कोणीतरी मोदींच्या विरुद्ध काहीतरी आकस आहे, अजिबात नाही. आम्ही हुकुमशाहीच्या विरुद्ध आहोत, एकाधिकारशाहीच्या विरुद्ध आहोत. आणि मी प्रत्येक सभेत जे बोलतो तेच सुद्धा बोलतोय. कारण बुलढाण्यात सुद्धा इकडे तर त्यांचाच आमदार आहे. म्हणजे घराणेशाही नको, पण पीए किंवा पीएस चालेल, बरोबर ना. माझा सहकारी कोणी असेल, पीए माझं बॅग उचलणारं चालेल, पण घराणेशाही नाही चालणार. आणि ती तर शिवसेना प्रमुखांची हिंदुत्ववादी अजिबात नाही. माझे लाचार सगळे भक्त असतील ते चालतील. पण इथल्या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय, RSSच्या कार्यकर्त्यांना सांगतोय, अरे तुम्ही कोणासाठी मेहनत करताय? काल परवाकडे अशोक चव्हाण तिकडे गेले, त्याच्या आधी अजितदादा गेले. निवडणुकीला तेच उभे राहणार. म्हणजे तुम्ही ज्यांच्यासाठी मेहनत करताय, म्हणजे जुने काँग्रेसवाले तुम्हाला पुन्हा पाहिजे असतील तर भाजपला मतदान करा, अशी तुमची काय टॅगलाईन आहे की काय? म्हणजे भाजपला मतदान आणि जुने काँग्रेसवाले तिकडे खासदार करा, आमदार करा. मग तुमची मेहनत गेली कुठे, जाणार कुठे? आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे हा प्रश्न मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय. केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे हा तर ताठमानेने उभा आहे, कारण तुम्ही त्याच्यासोबत आहात. पण ही लढाई माझ्या एकट्याची नाही, ही लढाई तुमची आहे. आणि तुमच्या पिढ्या, पुढच्या पिढ्या
तुमची मुलं तुमची नातवंड ही लोकशाही जगावी अशी वाटतात का हुकुमशाही जगावीशी वाटतात हे तुम्ही ठरवायचं आणि ज्याला वाटेल त्याला मतदान करा. चला, गद्दार असेल हुकुमशाहीच्या बरोबर गेलाय, चालते हुकुमशाही, करा मतदान. ही माझी भारत माता 150 वर्ष गुलामगिरीतून तिला काढायला लागली, ती पुन्हा यांच्या या टोणग्यांच्या गुलामगिरीत टाकणार आपण, ज्यांचा काही स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता. यांच्या धोत्रात यांच्या पदरात पुन्हा ही माझी भारत माता टाकणार तुम्ही? जे स्वातंत्र्य आपण मिळवलं ते पुन्हा त्यांच्यात टाकणार तुम्ही? आणि ते जर टाकायचं नसेल तर इथून फक्त आपल्या शिवसेनेचा, कारण त्यांची शिवसेना मी मानत नाही. त्या कोणतरी धोंड्याने, तो निवडणूक आयोग आहे त्याचं नाव तर मी धोंड्याच ठेवलंय, कारण तू जर माझ्या पक्षाचं नाव माझ्या आजोबाने आणि वडिलांनी ठेवलेलं जर तू त्यांना देत असशील तर तुझं नाव ठेवलेलं सुद्धा आम्ही बदलतो. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या अधिकारात मी निवडणूक आयोगाचं नावच बदलतो. जा धोंड्या, आजपासून तू. त्या धोंड्याने ठेवलेलं नाव हे आम्ही नाही, हे आमची शिवसेना आमचीच आहे आणि गद्दारांच्या हातामध्ये शिवसेना आम्ही जाऊ देणार नाही. ही शपथ तुम्ही घेऊन मैदानात उतरणार असाल तर आणि तर आपल्याला लढ्याला अर्थ आहे, नाही तर नुसतं आले आणि गेले त्याच्यात काय अर्थ नाहीये. मला असं वाटतं सगळी परिस्थिती काय सांगण्याची आवश्यकता नाही, कारण अजून माझ्या पुढच्या 2 सभा आहेत आणि आता मी फिरतोच आहे. मी जवळपास लोकसभेतल्या प्रत्येक विधानसभेत जाऊन माझ्या कुटुंबाला, म्हणजे तुमच्यासारख्या सगळ्यांना भेटण्याचा माझा प्रयत्न आहे आणि मला खरंच समाधान आहे की जिथे जिथे जातोय, उशीर झाला तरी माझे तुम्ही सगळे कुटुंबीय भूक, तहान, ऊन याची पर्वा न करता माझ्यासाठी थांबता. मला फक्त एकच वचन द्या की जी लढाई मी तुमच्यासाठी लढतोय त्याच्यामध्ये कितीही संकट आली तरी मागे हटणार नाही. देताय वचन? बस तुम्ही मला साथ सोबत द्या, मी तुम्हाला न्याय मिळवून देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.